नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते, लेखक क्रमांक 132, 11 मे, भृगुकुलभूषण भार्गवराम. हे चिरंजीव अवतार वरिष्ठ भार्गवराम हे स्मर्तृगामी म्हणून प्रसिद्ध आहेत. म्हणजे स्मरण केल्याबरोबर हजर होणारे, उपस्थित होणारे. अर्थात त्यासाठी तेवढी भक्ती हवी, आर्तता पण हवी. हे भगवान विष्णूंचे 6वे अवतार आणि चिरंजीव आहेत. अशा अवतारी पुरुषाचे चरित्र गायन करून त्यांचे सद्गुण सतत समोर ठेवायचे असतात, आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करायचा असतो. भगवान मातृभक्त व पितृभक्त होते, सतत तपश्चर्येत मग्न असतात. त्यांना तपाची काय गरज, पण मानवी अवतार धारण केला आहे म्हटल्यावर सर्व मानवी व्यवहार, त्यानंतरच्या झालेल्या प्रत्येक अवताराला त्यांनी शिष्यत्व दिले. आणि रामांना रावणवधासाठी धनुष्यबाण दिले. द्वापार युगात श्रीकृष्ण बलरामांना द्वंद्वयुद्ध शिकवले. कलियुगात भगवान बुद्धांना बुद्धगयेला ज्ञानदान दिले. आजही ती जागा परशुराम आश्रम म्हणून ओळखली जाते. सत्ययुग सुरू करण्यासाठी जणू कल्की अवतार झाला. या अवतारात पण हे काम त्यांनी उत्तम केले. परमपूज्य परमसद्गुरू श्री गजानन महाराजांना पण भगवानांनी मंत्र दिला. अक्कलकोट येथे 1938ला गुरुमंदिरात त्यांनी गुरुमंत्र दिला. या अवतार कार्यातील विशेष म्हणजे गजानन महाराजांकडून त्यांनी गुरुदक्षिणेची अपेक्षा केली आणि त्यासाठी त्यांनी मी श्रुतींचे पुनरुज्जीवन करीन अशी प्रतिज्ञा केली, गुरुदक्षिणा म्हणून दिली. युगधर्म स्थापने हाच उद्देश असल्यामुळे भगवान अतीव प्रसन्न झाले आणि सत्यभाषी सत्यवादींचा संकल्प केल्या क्षणीच तडीला जात असतो. त्यामुळे त्याला फक्त आता मूर्त रूप येण्याचे बाकी आहे. संकल्पपूर्तीच्या दिशेने वाटचाल द्रुतगतीने चालू आहेत. आज अग्निहोत्रादी पंचसाधने 60 ते 70 देशात पोचली आहे. परमपुरुष असल्याने साहजिकच यज्ञप्रिय आहेत ते. दुष्टदुर्जनांचा सत्ताधाऱ्यांचा शिरच्छेद करून ते सार्वभौम अनभिषिक्त राजे झाले होते. पण त्यांनी विश्वजित यज्ञ करून सर्वस्वाचे दान केले. स्वतःजवळ काय उरणार याची चिंतासुद्धा न करता दान द्यावे याचा आदर्श त्यांनी घालून दिला. संपूर्ण पृथ्वीचे दान देऊन टाकले. अर्थात विधिवत संकल्प केल्यामुळे कश्यप ऋषींना दान मिळाल्या क्षणी ते म्हणाले की आता तुम्ही कुठे राहणार, आता माझ्या पृथ्वीवर राहायचं नाही. त्यावेळेस त्यांनी तत्काळ समुद्राकडे भूमीची याचना केली आणि आपल्या दिव्य तपश्चर्येच्या बळावर आणि प्रचंड आत्मविश्वासाच्या बळावर लांबच लांब कोकण किनारपट्टीचा प्रदेश समुद्राने त्यांना दिला, बहाल केला. आज तिथेच महेंद्रगिरी पर्वतावर चिरंजीव भगवान परशुरामाचे वास्तव्य असते. अनेकांना तिथं प्रचिती येते. आता अंशतः तरी आपली जबाबदारी आहे की गुरुदक्षिणेत मिळालेल्या श्रुतींच्या पुनरुज्जीवन कार्यात आपण खारीचा वाटा उचलायचा आणि प्रचार कार्याला जास्तीत जास्त प्रयत्न करायचा. लोकांना सुखी, समाधानी, आनंदी राहण्याचे ते एक सूत्र आहे हे सांगायचे आणि कृतकृत्य व्हायचे. भगवान परशुरामांचा जय जयकार असो. परमसद्गुरू श्री गजानन महाराजांचा विजय असो. नमस्कार.